ब्रेस्ट कॅन्सर हा शब्द आपण आजकाल खूप ठिकाणी ऐकतो की अमुक अमुक एका व्यक्तीला ब्रेस्ट कॅन्सर झाला किंवा त्याची ट्रीटमेंट चालू आहे. पण ह्याची नेमकी लक्षणं काय असतात? तर ब्रेस्ट कॅन्सरची कोणती लक्षणं तुमच्यामध्ये दिसू शकतात हे आज आपण पाहूयात. सुरुवातीला ब्रेस्टमध्ये किंवा काखेमध्ये एखादी गाठ जाणवू शकते. अचानकपणे जर आपल्याला एखादी गाठ जाणवली आणि ती दुखत नसेल तर ते कॅन्सरचं एक लक्षण असू शकतं. किंवा ब्रेस्टवरची जो स्किन टोन आहे किंवा त्याचं जे टेक्स्चर असेल ते बदललेलं दिसतंय, किंवा निप्पलमधनं पाणी येतंय किंवा ब्लड येतंय किंवा दुधासारखा काही पदार्थ येतोय, किंवा निप्पल आधी जसं होतं त्याच्यापेक्षा थोडं एका बाजूला झुकलेलं वाटतंय किंवा आतमध्ये खेचलेलं वाटतंय. ही जेव्हा चेंजेस दिसून येऊ शकतात तेव्हा नक्कीच तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या अनुषंगाने तपासण्या करायला हव्यात. मग एखादी गाठ ही आपली स्वतःलाच कशी काय समजू शकते, त्याच्यासाठी काही टेक्नॉलॉजी आहे का? तर नक्कीच आहे. त्याला ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन असं म्हणतात. मला सांगा, आपल्या शरीर हे आपल्याला स्वतःला जास्त माहिती आहे. डॉक्टरांकडे जरी आपण रेग्युलरली चेकअप करत असू तर फार आपण वर्षातनं एकदा जातो. पण आपल्या शरीरावर आलेला एखादा तीळ सुद्धा हा आपण चटकन ओळखू शकतो. पण कधी माहितीये का? जेव्हा स्वतःकडे लक्ष द्याल. म्हणून आता या व्हिडिओ नंतर काय करायचंय, माझ्या सगळ्या 30 नंतरच्या मैत्रिणी, प्रत्येक वेळी आपला एक आठवड्याचा वार ठरलेला असतो की यावेळी मी स्वतःला आंघोळीला जास्त वेळ देईल किंवा मी माझं हेअर केअर करेल त्या दिवशी. मग ज्या दिवशी आपण केस धुणार आहेत त्या ठरलेल्या दिवशी आपण ब्रेस्टचं सेल्फ एक्झामिनेशन करायचं आहे. साधारणतः हा ब्रेस्ट असं समजून घ्या, याचे 4 भाग करायचे आणि पाल्पेट करून बघायचं प्रत्येक भागामध्ये कुठे आपल्याला एखादी गाठ लागतीये का, किंवा आधी असणारी गाठ थोडी वाढलीये का. आणि परत निप्पलच्या मागच्या बाजूला, म्हणजे जो निप्पलच्या मागे काळा भाग असतो त्याच्या मागे हे पिंचनी दाबून बघायचं. आपल्या तळ हाताची बोटांची इथे सेन्सिटिव्हिटी जास्त आहे, त्याच्यामुळे असं पोक करून न बघता सपट्या हाताने सगळीकडे प्रेस करून बघायचं आणि मग नंतर ॲरिओलाच्या मागे पण एखादी गाठ लागते का हे चेक करायचं. कारण माहितीये का, जर आपण स्वतः बघत राहिलो, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करत राहिलो तर अगदी छोटीशी म्हणजे 1-2 सेंटीमीटरची गाठही आपल्या चटकन लक्षात येऊ शकते. जर हे आपण करत राहिलो तर आपण स्वतःला एखाद्या मोठ्या आजारापासून वाचवू शकतो. ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन कसं करावं याविषयी जर तुमच्या आणखीन काही शंका असल्या तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा.